जळगाव जिल्ह्यातील रावेरनंतर यावल, चोपडा आणि जळगावामध्ये देखील ढगांच्या गडगडाटासह पाऊस झालेला होता। या गारपिटीमुळे केळीची पानं फाटलेली आहेत। तर पावसामुळे आता व्यापाऱ्यांनी खरेदी केलेलं गहू, मकासह हरभरा धान्य हे पाण्यात भिजलेलं आहे। सरकारने तत्काळ पंचनामे करून मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली। जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील धानोरा येथे एका व्यापाऱ्यानं उघड्या जागेवर ठेवलेला तब्बल 300 क्विंटल मक्याचं अवकाळी पावसामुळे नुकसान झालं। मक्याचं पावसात भिजून तब्बल 50 लाखांचं नुकसान झालंय। मका काळा पडलाय। शासनाने यावर दखल घेऊन नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली। शिरूरमध्ये गारपिटीमुळे उभं पिकं अक्षरशः आडवी झालेली आहेत। उन्हाळी बाजरी पीक मातीमोल झाले। 15 शेळ्यांचा मृत्यू झालाय, तर डोक्यावरचं छप्पर देखील उडालेलं आहे। अहिल्यानगरच्या श्रीगोंदामध्ये वादळी वाऱ्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान झालंय। अचानक आलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय। 10 एकर द्राक्ष शेती आणि 10 एकरवरच्या द्राक्ष शेतीचं नुकसान झालेलं आहे। त्यामुळे शेतकरी वर्ग हतबल झालाय। नाशिक जिल्ह्यात 2 दिवसापासून अवकाळी पाऊस बरसतोय। गारपिटीच्या तडाख्यामुळे कांद्याच्या काढणीवर त्याचा परिणाम झालाय। नुकसान टाळण्यासाठी अक्षरशः रात्रीच्या वेळी कांदा काढून सुरक्षित स्थळी ठेवण्यासाठी शेतकरी धावपळ करतायत।